ज्ञानारम्भी प्रथम स्मरावा ज्ञानऋषी स्थिरमति धन्यः रयतेचा कुलपति धन्यः रयतेचा कुलपति माय बापहा पददलितांचा माय बापहा पददलितांचा अविरत साधका कैवल्याचा अविरत साधका कैवल्याचा स्वावलंबी शिक्षण उद्गाता कुंडलिनी जागृती धन्यः रयतेचा कुलपती जिल्ह्यामध्ये मान्यवर आज आपल्या मीरा कन्या शाळेत त्यांचे आगमन झालेले आहे. त्यांचे प्रथम शब्दसंग्रहाने स्वागत करते. 2023-24 ला 100% यशस्वीचा निकाल होता. गेल्या वर्षी यशस्वीचा निकाल 95.87 असा लागला असून 90%च्या पुढं 9 विद्यार्थी होते. नृत्य याची निवड झालेली आहे आणि सलग 3 वर्ष नवमीच्या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड होत आहे. तसेच खेळामध्येही राज्यस्तरावर 3 मुली गेलेल्या आहेत. तसेच गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 ला द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. यावर्षीही क्रमांकामध्ये आपण आहे, अजून ते क्लिअर झालं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा यालाही देखील आपल्याला 91% शाळेला गुण मिळालेले आहे. ज्ञानाचे पहिले प्रतीक म्हणजे पुस्तक आणि निसर्गाचं अनमोल प्रतीक म्हणजे वृक्ष. त्याचं छोटंसं प्रतीक म्हणजे फुलांचं रोप देऊन आपण सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम या पथकाचे प्रमुख मान्य श्री देशमुख साहेब गंधर्वाडी सदस्य शिक्षण संस्था सातारा हे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, तरी देखील त्यांचं आमच्या शाखेच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतर माननीय श्री जगताप साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी शिक्षण संस्था रायगड विभाग कामोदी यांचा सत्कार आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माने मॅडम तसेच पदवीक्षिका मोरे मॅडम यांच्या हस्ते होत आहे. सत्कारामध्ये मानाची शाल, ज्ञानाचं प्रतीक पुस्तक, त्याचबरोबर निसर्गाचं अनमोल प्रतीक पुस्तक, त्याचंच प्रतीक छोटंसं म्हणजे फुलांचं रोप देऊन आपण सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी करत आहोत. यानंतर माननीय सुरेश पाटील साहेब मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल सदस्य माननीय श्री म्हात्रे साहेब वरिष्ठ लिपिक वाजेकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सोडले यांचा सत्कार आपल्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मोरे मॅडम यांच्या हस्ते होईल. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. साजरं झालं त्याची किंमत अशी होती इम्पॉवरिंग वुमेन्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आलेली थीम आहे आणि त्या संकल्पनेला साजेसं असं तुमचं हे इम्पॉवरिंग फॉर इंडिया हे आमच्या समोर विद्यालयामध्ये मिळालं याबद्दल सगळ्यांकडून आपले खूप खूप आभार. यानंतर रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्री जगताप साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या मुलींना मार्गदर्शन करावे. आपण माझे विद्यार्थी काम करतच होते, पण त्याबरोबर याचं सांगितलं की आपले सचिव आणि चेअरमन हे IAS अधिकारी विचारले आहेत. आपण सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेमध्ये सामोरे जा. स्पर्धा परीक्षेतून पुढे गेला तर कोणाच्या वशिल्याची पैशाची गरज लागणार नाही. एकच सांगेन की आपण मोबाईल पासून थोडंसं दूर राहा. तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बघत असतात, स्टेटस बघत असतात. तुम्ही दुसऱ्यांची स्टेटस बघण्यापेक्षा आपलं स्टेटस दुसऱ्याने घ्यावं या पद्धतीची कामगिरी करावी ही तुमच्याकडून अपेक्षा आहे.
बोलले होते